नमस्कार सर, आपलं नाव काय? माझं अंकुश चव्हाण आहे मॅडम. तुम्ही किती वर्षांपासून सातव वस्तीमध्ये राहता? मी सातव वस्तीमध्ये जवळपास 8 वर्ष झाले मला इथे. अच्छा, मग या 8 वर्षामध्ये तुम्हाला इतकं राजकारण आणि इथले विकास कामांबद्दल तुम्ही काय सांगाल सर? राजकारण तर नाही, पण डेव्हलपमेंट खूप छान आहे इथं. अगोदर हे रस्ते वगैरे काही नव्हते आणि इथं म्हणजे पाण्याचा वगैरे अगोदर त्रास होता, पण आता पाणी किती पाऊस पडला म्हणजे जसं की सिटीमध्ये पडतं तसं काही त्रास आता नाही आहे. आता छानपैकी किती पाऊस पडला तिथं पाण्याचा वगैरे काही त्रास नाही आहे. रस्ते पण छान झालेले आहे, लाईट वगैरे सगळं छान आहे. सर, आपल्या समोरच एक मोठी शाळा आहे, तर मग इथे वाहतुकीचा काही प्रॉब्लेम होतो का? वाहतुकीचा प्रॉब्लेम फक्त मॅडम आज शाळा सुटल्या वेळेवर होतो, बाकीचं काही नाही. कारण की शाळा सुटल्यावर बऱ्याच गाड्या वगैरे लागतात, त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम जातो. बाकीचं सगळं छान आहे. बरं, सगळ्या गोष्टी छान तर आहेच, पण आता 15 तारखेला पुन्हा एकदा नगरसेवकाची निवडणूक होतीये. 5 वर्षांमधनं एक संधी मिळते आपल्याला आपला नगरसेवक, आपला सेवक निवडून देण्याचं, याचा मतितार्थ असा. तर मग काय अपेक्षा असतील की जो कुणी येणारा उमेदवार असेल तो त्याच्यामध्ये कुठले कुठले गुण असायला हवीत आणि त्यांनी आपल्या आणखीन आपला प्रभाग सुधारण्यासाठी काय काय करायला हवं? एकच म्हणजे डेव्हलपमेंट खूप महत्त्वाची आहे मॅडम. आणि जे लोक निवडून देतात ते डेव्हलपमेंटच्या हिशोबाने देतात, पण आजकाल जे काही होत आहे की डेव्हलपमेंट आणि दुसरं भ्रष्टाचाराला जास्त चलन मिळत आहे. भ्रष्टाचारामुळे एक तर रस्ते व्यवस्थित होत नाही. आजकाल बघा तुम्ही की पूर्वी जे रस्ते बनायचे आजपर्यंत त्यांचा 150 म्हणजे वर्षांचा लिहिलेला असतो की आजपर्यंत त्यांचे तारखा असतात, पण आज जर आपण बघितलं समृद्धी महामार्ग एवढा मोठा खर्च लावून झालेला आहे, ते काहीच वर्षानंतर म्हणजे काही महिन्यांनी ते एकदम डॅमेज होऊन जातात. त्याच्यामध्ये भ्रष्टाचारच असतात की पर्सेंटेजनुसार. पण जिथे जर भ्रष्टाचाराचा विषय नसेल तर तिथं खूप चांगलं डेव्हलपमेंट होते. आणि त्यानुसार मला आता खराडीमध्ये खूप छान डेव्हलपमेंट झालेलं आहे. म्हणजे इथे कार्यकर्ते आणि नेते पण छान आहेत. आता सर, सद्यस्थितीला तर एक पुरुष कॅन्डिडेट आपल्या प्रभागामधनं कार्यरत आहे. जर एखादी महिला कॅन्डिडेट जर उभे राहिले तर तुम्ही इथले नागरिक म्हणून त्यांच्याकडे कसं बघा? नाही, महिलांचं पण छान आहे, कारण की इथं डेव्हलपमेंटच्या हिशोबाने म्हणजे शैक्षणिक आणि जे आहे ना जे दुर्बल घटक आहे त्यांना आता म्हणजे लेडीजचं कसं, लेडीजचं बाहेर येणं म्हणजे समाजासाठी चांगलंच आहे. कारण की आधी पुरुषच डेव्हलपमेंट करायचे, पण आता लेडीजचा सहभाग असल्याने लेडीजला ते शिक्षित करणं. आता बरेचसे इथं टूर्स अँड ट्रॅव्हल्स आहे, म्हणजे लेडीजला बाहेर दर्शन घेऊन घेणं, दर्शनासाठी घेऊन देणं आणि त्यांना प्रशिक्षण देऊन चांगलं म्हणजे याच्यामध्ये बिझनेसमध्ये किंवा नोकरीमध्ये सहकार्य वाढत आहे. इथं खराडीमध्ये तर खूप छान आहे. सर, तुम्ही व्यवसायाबद्दल उल्लेख केला, त्यामुळे मला तुम्हाला हा प्रश्न विचारावा असं वाटतं की दर्शनाताई पठारे ज्या आहेत त्या इथल्या वस्तीसाठी ज्या गृहिणी आहेत त्यांच्यासाठी काही स्पेशल कोर्सेस घेतात, ज्याच्यामध्ये नथ मेकिंग असेल, आरी वर्क असेल किंवा शिवण क्लास असेल, ब्युटिशियन्स असेल. तर अशा क्लासची माहिती तुमच्या वस्तीपर्यंत पोहोचली आहे का? आणि इथल्या महिलांना खरंच ते कारगर आहे का? त्या ज्या काही काम करतात त्या महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी त्यांचा उपयोग होईल? नाही, आहे, खरंच आहे. कारण की इथे जे कॅम्पसाठी ॲडव्हर्टाइजमेंट असतात, कोणाला म्हणजे कोणा स्त्रीला काही अडचण असेल किंवा सिलाई मशीनसाठी काही अर्ज करायचा असेल किंवा मग खास म्हणून नवरात्रीमध्ये स्पेशल त्यांच्यासाठी जे आयोजित केलेलं असते तिथं सगळ्या लेडीजला सहभागी घ्या असं त्यांना आवर्जून सांगतात आणि तिथे बक्षिसे पण दिल्या जातात. तुम्हाला असं वाटतं की दर्शनाताई ज्या प्रोत्साहनपूर्ण कार्यक्रम घेत आहेत महिलांसाठी ते उपयोगात पडतात? हो, खूप छान आहे आणि लेडीजचा पण त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि आमच्या घरचे पण जातात. म्हणजे त्यांनी स्वतः या सगळ्या गोष्टींचा अनुभव घेतलेला आहे आणि जर एखादी महिला कॅन्डिडेट उभी राहिली तर त्यांचं एका अर्थाने स्वागतच होणार आहे. अशाच प्रकारची त्यांची प्रतिक्रिया होती. धन्यवाद.